गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात? आणि आय होप तुम्ही खूप छान असाल. मी सुद्धा खूप छान आहे. आजचा व्हिडिओ याबद्दल आहे की बहुतांश जणांना मी काय स्किन केअर वापरते, काय बॉडी केअर, काय हेअर केअर सगळं जाणून घ्यायचं असतं. आणि मला पण तुमच्यासोबत काही अशा गोष्टी असतात ज्या सिरियसली खूप छान असतात आणि त्या डेफिनेटली तुम्हीसुद्धा परचेस केल्या पाहिजे असं मला वाटते. त्यामुळे काही गोष्टी अशा आहे की ज्या मी लाईफ टाईम घेईल किंवा म्हणजे ज्या मी खूप यूज केलेल्या आहे आणि कधीही त्याला रिपर्चेस करेल. काही गोष्टी अशा आहेत ज्या आता मी यूज केल्या आहे पण त्याच्यानंतर मी त्यांना नाही बाय करणार, कारण की थोडंफार त्यांच्या प्रोडक्ट रिलेटेड किंवा त्यांच्या फॉर्म्युला रिलेटेड मला काही नाही आवडलेलं, ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन. त्यामुळे मिक्स व्हिडिओ आहे, यामध्ये स्किन केअर, बॉडी केअर, हेअर केअर सर्व असणार आहे. त्यामुळे पूर्ण प्रोडक्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. द फर्स्ट कॅटेगरी आपण रँडमली अशी मी पिकअप करेल आणि त्यावर रिलेटेड मी तुम्हाला नक्की माझा रिव्ह्यू शेअर करेल. फर्स्ट प्रोडक्ट ज्याची पॅकेजिंग अतिशय वाईट आहे, त्यामुळेच मला हे रिपर्चेस करावं नाही वाटलं. द फॉर्म्युला तर वेगळी गोष्ट आहे, पण त्याच्या पॅकेजिंगला सुद्धा मी चांगले मार्क्स देणार नाही. हे आहे पिलीग्रीमचं जॉईन द जर्नी ग्लो मॉइश्चरायझर जे स्क्वॅलिन, जर मी प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित केलं असेल, विथ नायसिनामाइड अँड व्हिटॅमिन सी. म्हणजे याचं इनडायरेक्टली किंवा इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते की याला लावल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या स्किनवरती खूप ग्लो येईल. आता असं माझ्या स्किनवरती काय झालेलं, आता मी याला लावलेलं बट याचा फॉर्म्युला खूप स्टिकीनेस आहे. म्हणजे इतका स्टिकीनेस आहे की तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला असं एकदम लावलं तुम्ही की त्याला एकदम तुमच्या चेहऱ्याला एकदम स्टिकीपणा जो असतो तो जाणवेल. आणि मला असं कोणतं प्रोडक्ट माझ्या स्किनवरती लावायचं नाही जे खूप स्टिकीनेस देईल, खूप असं घाम आपल्या बॉडीवरती किंवा आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला घाम आवडत नसतो आणि हे तेच करतं. प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा खूप कमी येतं. म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगते, हे 1-2दा मी यूज केलेलं, आणखी सुद्धा शिल्लक आहे, पण मला याला यूज करायचीच इच्छा नाही आहे. मी तुम्हाला दाखवते. समजा हे एक प्रोडक्ट आहे, याला मी माझ्या बॉडीवरती लावलं. वॉटरी जेल असल्यानंतर काही वेळाने याला किती ऑइलनेस देतो, म्हणजे प्रोडक्ट मॉइस्टच होत नाही, प्रोडक्ट आतमध्ये घुसतच नाही. तर काय अर्थ त्या मॉइश्चरायझरला? डेफिनेटली हे प्रोडक्ट मी रिपर्चेस करणार नाही. सेकंड, मोस्ट ऑफ द, जर लाईफ टाईम जरी या ब्रँडने हे प्रोडक्ट काढलं ना तरी मी यांचं हे प्रोलॉन विकत घेणार आहे. आणि ते म्हणजे आहे केमिस्ट ॲट प्लेचं रोलॉन. द बेस्ट रोलॉन जे आतापर्यंत मी यूज केलेलं आहे. माइल्ड फ्रेग्रन्स आहे, फॉर्म्युला बेस्ट आहे आणि द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे याला तुम्ही 1 महिना जरी यूज केला तर तुम्हाला खूप फरक जाणवेल. म्हणजे जो डार्कनेस असतो तो कमी झालेला जाणवेल आणि बेस्ट आहे आणि खूप अफोर्डेबल आहे. द प्राईज याची आहे, प्राईज इथे दिसते नाही, बट डेफिनेटली तुम्ही आता कोणताही सेल आला तर एकदा हे यूज करून बघा. द बेस्ट रोलॉन आहे हा. तुम्ही याला कोणत्याही एकदा हे लावल्यानंतर याचंच तुम्ही बॉडी वॉश सर्व यूज करून बघा. यांचे ऑफर चालू असतात, पण फॉर्म्युला खूप छान आहे. जर तुम्हाला अंडर बजेट रोलॉन हवं असेल, आणि रोलॉन लावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे नक्की परचेस करा. द नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते आहे फॉक्सटेलचं ग्लो मास्क. आता या प्रोडक्टचं असं मान्य आहे की हे ओव्हरनाईट ग्लो देतो चेहऱ्यावरती, जे तो नाही देत. काय करतो तर एक त्याचं पॅकेजिंग, तुम्ही त्याला इतकं, म्हणजे हे इतकं बॅड पॅकेजिंग आहे की तुम्ही याला लावल्यानंतर ना, म्हणजे आता तरी हे खूप फ्री झालेलं आहे, नाही ते खूप हार्ड होतं. आणि नेक्स्ट होतं की याला लावल्यानंतर जो चिकटपणा तुमच्या चेहऱ्यावरती येतो, जे मला नाही आवडणार. म्हणजे हे अशा याच्यामध्ये हे येतं, पण काहीच नाही आहे. म्हणजे हे असं चिपकतात इतकं ते, आणि हे चेहऱ्यावरती लावायला मला स्पेशली नाही आवडत. बट थोडंफार रॅन्डमली 20-30% हे ग्लो देत असेल, पण इतकं
AHA, PHA, प्रोव्हिटॅमिन B5 सर्व यूज केल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती एकदम स्टिकीनेस जाणवत असेल तर या प्रोडक्टचा काही फायदा होणार नाही. डेफिनेटली प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू पण ठीक आहे खूप, पण इतकं पॅकेजिंग याला काही गरज नाही. तुम्ही छान तुमचं स्किन केअर रुटीन फॉलो करा आणि तो ग्लो खूप वेगळा येतो आणि तो खूप छान असतो. त्यामुळे याला मी बाय करणार नाही. आपण त्या 90sच्या काळातल्या हो ज्याला रोज वॉटर म्हणजे आपलं गुलाबजलाला खूप महत्त्व आहे. पण मी असं एक ठीक आहे काय रँडमली पण आहे इन्फ्लुएन्सच्या ह्याच्यामध्ये खूप त्याची त्यांनी इतकं त्याचं हाईप केलं होतं आणि मी सुद्धा हे कामाचे जे रोज वॉटर घेतलं. एक्सपेन्सिव्ह आहे, इतकी बॉटल खूप महाग आहे ही डेफिनेटली आणि काहीच काम नाही करत म्हणजे काही नाही. याच्यापेक्षा मी दुसरे कोणते आपले नॉर्मल रोज वॉटर घेऊ शकते. इतकंही यूज केल्यानंतर तो फ्रेशनेस तो देत नाही. रँडमली त्याच्यापेक्षा तुम्ही प्लम, तुम्ही विश केअर याचे जे इतके छान ब्रँड आहे त्याचे रोज वॉटर खूप छान आहेत. तर डेफिनेटली इतक्या प्राईससाठी 850-800 इन्व्हेस्ट करणं काही वर्थ इट नाही आहे. आणि असं काही खूप अलग काम करत नाही, नॉर्मल रेंज आहे. फक्त रोज वॉटर टिंग 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 बस, काहीच करत नाही. त्यामुळे मी याला तर बाय करणार नाही. ओके, द 2024च्या बेस्ट पूर्ण इयरमध्ये मी एक प्रोडक्ट जे एकदाही यूज न करता सोडलेलं असेल ते म्हणजे हे लॉरेलचं रिवाइव्ड लिफ्ट हॅलोरॉनिक ॲसिड 1.5 हॅलोरॉनिक ॲसिड सिरम. खूप छान सिरम आहे. वयाच्या 20 नंतर 25 नंतर हे सिरम यूज करणं तुम्ही नक्की चालू करा. म्हणजे याच्या आधी माझी स्किन काय होती मी तुम्हाला सांगते. याच्या आधी माझी स्किन खूप ड्रायनेस वाटत होतं किंवा माझ्या चेहऱ्यावरती लगेच रिफ्लेक्ट होतं. म्हणजे मी कुठे गेली असेल, खूप धुळीमध्ये आली असेल तर त्याचे रिझल्ट लवकर दिसतात किंवा डलनेस आलेला होता. बट या सिरमने सर्व काम केलं. थोडंसं महाग असेल पण सेलमध्ये तुम्ही हे घेऊ शकता आणि 1-2 तर ड्रॉप तुम्हाला वापरायचे असतात. पण ही माझी दुसरी बॉटल आहे आणि ही पण आता संपत आली. म्हणजे मी याला किती यूज केलं असेल हे तुम्ही बघू शकता. पण बेस्ट सिरम आहे. लॉरेलचे प्रत्येक प्रोडक्ट त्यांनी खूप छान बनवलेलं आहे आणि हे सिरम नक्की यूज करून बघा. हॅलोरॉनिक ॲसिडसाठी जर कोणतं सिरम हवं असेल तर प्लीज याला म्हणजे परचेस तरी एकदा करून बघा आणि डेफिनेटली कोणत्याही वेळी मी हे रिपर्चेस करेन. टॅनिंग ही माणसाच्या आत्ताच्या ह्याच्यामधली कोणी कितीही काळजी घेतली, आपण इन्फ्लुएन्सर पण सोडा, आपण ॲक्टर्सला बघतो अरे बापरे किती छान दिसतात काय एकदम, पण त्यांना त्यांची काळजी घेतात, AC मध्ये असतात. आपलं तसं नसतं आणि त्याचमुळे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळा पावसाळा काही असो काळवटपणा जो मला यायचा म्हणजे त्याला काही एकदम सिरियसली सांगते मी इतकी त्याला घाबरायची. कारण की टॅनिंग ही कोणालाच आवडत नसते आणि त्याच्यासोबत माझं स्काल्प जे आहे खूप ऑइली आहे. म्हणजे 1-2 दिवसानंतर ते ऑइली सोडतं. डॅन्ड्रफ खूप हिवाळ्यामध्ये प्रॉब्लेम असतो. या सर्वाला बंद करण्याचं काम एका गोष्टीने केलं. आय थिंक जर तुम्हाला माहिती असेल तर ते आहे हे ऑर्डिनरीचं ग्लायकोलिक ॲसिड 7% एक्सफ्लोटिंग टोनर. तुम्ही स्काल्पला लावू शकता, तुम्ही चेहऱ्यावरती म्हणजे जिथे जिथे तुम्हाला काळवटपणा झाला कॉटन पॅडमध्ये घ्यायचं आणि तिथे लावायचं. तुम्हाला मी सिरियसली सांगते तुम्हाला विदिन अ वीक याचे रिझल्ट दिसेल आणि द फॉर्म्युला वॉज व्हेरी गुड. आणि मी तुम्हाला सांगते की हे माझी दुसरी बॉटल आहे. याच्या आधी मी एक संपवलेली. खूप दिवस वर्षानुवर्ष तुम्हाला चालतं आणि प्रत्येकजण हा या प्रोडक्टमध्ये बोलेल. म्हणजे प्रत्येकाचे तुम्ही व्हिडिओ बघितले तरीही हा प्रोडक्ट खूपच हाईप झालेला आहे पण ओव्हर हाईप नाही झालेला. त्यामुळे डेफिनेटली याला परचेस करा. फॉर्म्युला खूप गुड आहे, बेनिफिट खूप जास्त आहे. तुम्ही जर याला परचेस करायला जाल ना तुम्ही त्याच्या बेनिफिट सेक्शनमध्ये जा, भरपूर याचे बेनिफिट्स आहे आणि तुम्हाला रिझल्ट खूप छान दिसेल. एक एक्सफ्लोटिंग एक असा टोनर जे तुमचे इतके प्रॉब्लेम सॉल्व करेल. आणि ठीक आहे थोडं प्राईज ऑफ पॉईंट ऑफ व्ह्यू महाग वाटत असेल तुम्हाला पण एक टोनर भरपूर दिवस टिकतं आणि खूप जास्त कामसुद्धा करतं. तर त्याच्यासाठी इतकं वर्थ इट करणं
म्हणजे मला तरी चांगलं वाटते की मी याला परचेस केलेलं आहे आणि मी याला डेफिनेटली हे संपल्यानंतर रिपर्चेस करेन. ओके, लॉरेल म्हटलं की त्यांचे शॅम्पू, त्यांचे कंडिशनर, त्यांचे सिरम सर्व छान असतं. तर पण तेच खूप हाईपमध्ये असलं किंवा एकदा आय थिंक मी बंचमध्ये प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यांचा कंडिशनर, शॅम्पू आणि एक असं लिव्हिंग कंडिशनर जे होतं ते मी घेतलेलं. आणि मी गोष्ट करते ही लॉरेल पॅरिसची हॅलोरॉन मॉइश्चरायझर नाईट क्रीम, हॅलोरॉनिक ॲसिड, लिव्ह इन नो वेट डाऊन. बेसिकली यांचं काम आहे की हे तुमच्या केसांना मॉइस्ट करतं. बरं, आठवड्याभर मी याला लावलेलं आणि त्यानंतर मला असं जाणवलेलं की यांनी काहीच काम नाही केलेलं. म्हणजे असं खूप वेगळं काही काम नाही केलं. जर मी थोडं सिरम लावून जर केसांना झोपले तर ते तेवढंच काम करेल. म्हणजे ओव्हर हाईप हे प्रोडक्ट आहे. म्हणजे ॲक्च्युली यांनी काहीच काम नाही केलेलं माझ्या केसांवरती. स्पेशली डिहायड्रेट आणि हायड्रेशनचं आय थिंक मला असं वाटते की जर याच्यासाठी हे प्रोडक्ट बनवलं तर थोडे वेगळे रिझल्ट मला दिसायला हवे होते, पण असं काही नाही झालं. नॉर्मल रिझल्ट त्यांनी दिलेले. आणि जर मी याला नाही यूज केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे, तरी काम चालून जाईल असं हे प्रोडक्ट आहे. त्यामुळे डेफिनेटली एवढी जी पॅकेजिंग त्यांनी छान बनवलेली आहे, पण पुन्हा मी विकत घेणार नाही असं हे प्रोडक्ट आहे. आणि प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू पण जास्त आहे. लॉरेलने कोलॅब केलं, मर्ज केलं द फॉर्म्युला मॅट्रिक्सला जेव्हा आपण नाव घेतो, मॅट्रिक्सचे शॅम्पू, मॅट्रिक्सचे कंडिशनर. पण एक प्रोडक्ट जे मी डेफिनेटली प्रत्येक सेलला रिपर्चेस करते आणि ते म्हणजे मॅट्रिक्सचं लिक्विड प्रोटीन स्प्रे. याने माझ्या केसांवरती जी जादू केलेली आहे, ज्याला स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम असेल, ज्याचे केस खूप डिहायड्रेट होत असेल, तर हे वापरून बघा. खूप सुंदर प्रोडक्ट आहे. बेसिकली याला तुम्ही शॅम्पू करून आल्यानंतर, वॉशरूममधून आल्यानंतर जेव्हा तुमचे केस 70% ड्राय असतात तेव्हा तुम्हाला हे एकदम असं स्प्रे करावं लागतं, जे आज मी प्रत्येक वेळी असं याला मारते. आणि बेसिकली याला मारल्यानंतर तुम्हाला फक्त याला असं थोडंसं मल्सिफाय करावं लागतं. पण याने जे जादू केली आहे ना, तुम्ही डेफिनेट ओके. तर याला बेस्ट वे आहे, जर तुम्ही खूप कमी स्प्रेमध्ये याला पूर्ण चेहऱ्याला एकदम छानरित्या मालिश केली ना, तुमचे सिरियसली मी सांगते, तुमचे केस खूप जे भुरकटपणा, म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला माहिती असेल, जो स्प्लिटीनेस असतो, एकदम असा रफनेस जेव्हा आपल्या केसांवरती दिसतो, तेव्हा हे काम खूप छानरित्या करतं. त्यामुळे डेफिनेटली याला तर मी रिपर्चेस करेन. एक असा लिप बाम जो मला वाटते लावल्यापेक्षा तर मला खाण्यात जास्त आलेला असेल, इतका तो बाप. म्हणजे चुम्मेश्वरी जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे लिप्सच्या बाबतीत, आणि ही माझी तिसरी चौथी किती वेळा वापरलं हे मला आता आठवण झालेलं आहे. हे आहे प्लमचं. म्हणजे तुम्ही हालत बघा, याचं सगळं गेलेलं आहे आणि ही अख्खी माझी फॅमिली वापरते. आणि ती आहे प्लमचं कँडी मेल्ट्स लिप बाम. आणि स्पेशल ही वेगन आहे, त्यामुळे तुम्हाला ते लिप्सवरती जर वेगन लोक असेल तर डेफिनेटली तुम्ही यूज करू शकता. बेस्ट. आणि हा जो फ्लेवर आहे द मिऑन बबल अच्छा, तुम्ही मास्क मेलन जर खाल्लं असेल ना, तेव्हा त्याचा जो टेस्ट असतं तसं ह्याचं पूर्ण पॅकेजिंग आहे. बेस्ट हायड्रेटिंग लिप बाम मी यूज केलेलं आहे. हे आय थिंक मला वाटते 2-1 वर्ष झाले हे जेव्हापासून आलेलं, तेव्हा मी याला रिपर्चेस केलेलं. फॉर्म्युला वॉज गुड, स्टिकीनेस नाही आहे, चेहऱ्यावरती एकदम हायड्रेटिंग देतं, ग्लोई देतं, खूप सुंदर. जर डेफिनेट बघा, आता ही बॉटल म्हणजे ही पण पूर्ण खतम होत आली आहे, तरी मी याला असं लावत ऑब्व्हियसली वी आर इंडियन, तर पूर्ण प्रोडक्ट यूज केल्याशिवाय त्याला फेकणार कसं. पण बेस्ट लिप बाम. त्यामुळे जर तुमचे होठं हायड्रेटिंग नसेल, त्याला रफ, डेफिनेटली याला परचेस करा. आणि मी तरी करेन असा स्प्रे ज्याने माझ्या प्रत्येक हेअरस्टाईलला, म्हणजे जितके मी लोकांवरती करत असेल, स्वतःवरती करत असेल, होल्ड अतिशय छान प्रमाणात जर केलं असेल, तर हे आहे बी ब्लंटचं
हॉट शॉर्ट होल्ड स्प्रे, द मोस्ट रिझनेबल हेअर स्प्रे आणि खूप काळ टिकणारं, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे केसांना होल्ड करण्याचा बेस्ट आहे. डेफिनेटली याला ऑब्व्हियसली जेव्हा ही संपेल ही बॉटल तेव्हा मी याला रिपर्चेस करणार आहे, आणि डेफिनेटली मी तुम्हाला सुद्धा रिकमेंड करेन की ही बॉटल घेऊन बघा. म्हणजे लिटरली याने जे खूप होल्डिंग स्प्रे आहे ऑब्व्हियसली आहे, बट ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे. पण यांची जी रेंजमध्ये ज्यांनी हे प्रोडक्ट दिलं आहे ते बेस्ट व्हर्जन त्यांनी आपल्यासमोर दिलेलं आहे, आणि डेफिनेटली याला तर मी रिपर्चेस करेन. तर असे हे प्रोडक्ट होते जे मी बाय करेल किंवा आता ते नाही यूज करणार, असे हे प्रोडक्ट होते. कारण की काही प्रोडक्टचे फॉर्म्युलेशन, काही प्रोडक्टचे काही मला इतकं नाही आवडलेलं, पण काही प्रोडक्ट डेफिनेटली खूप छान होते जे प्रत्येक सेलमध्ये घेण्याजोगते होते, जे लाईफ टाईम आता मी त्यांच्याशिवाय राहू नाही शकत असे हे प्रोडक्ट होते. त्यामुळे मला असं वाटते की तुम्हाला हे असे व्हिडिओ बघायला सुद्धा आवडत असेल, कारण की मला आवडतात. त्यामुळे आय होप तुम्हाला हे प्रोडक्ट, आणि आय थिंक तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडले असतील तर तुम्ही डेफिनेटली कोणत्याही सेलमध्ये दरम्यान तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता, आणि त्याचे यूज करून मला नक्की कळू शकता की हे तुम्हाला किती प्रमाणात सूट झालेले आहे. तर असा हा व्हिडिओ होता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला नेहमी सांगते की जर एखाद्या गोष्टीला फॅमिली वाढवायची असेल तर त्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते, तर प्लीज तीसुद्धा तुम्ही घ्या अशी मी अपेक्षा करते. तर फॅमिली वाढवण्यासाठी प्लीज सबस्क्रायबर तुम्ही तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करत राहा. तर मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.